25-26. आता तुम्ही मेन डिफरन्स जर बघितला, ज्यावेळेला आता बजेट आपण बघतो तेव्हा इथं वर्ष काय असतं 2026-27 आणि इथं वर्ष काय आहे 2025-26. असं का? याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इकॉनॉमिक सर्वे हा नेमका काय आहे न समजता डायरेक्टली खूप त्याचे ते सगळे डिटेल्स आकडेवारी त्याच्याकडे जातो. त्याच्या अगोदर इकॉनॉमिक सर्वेबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पॉलिटी अँगलनी पण येऊ शकते आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा येऊ शकते. ठीक आहे. सो बजेट ज्यावेळेला आपण जाहीर करतो तेव्हा हे नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी असतं. म्हणजे यामध्ये जी आकडेवारी किंवा जे काही डेटा इन्फॉर्मेशन दिलेली असते, पॉलिसी असती, पुढील आर्थिक वर्षासाठी असतं. काय? बजेट. म्हणून आत्ता ज्या वेळेला 1 तारखेला 1 फेब्रुवारी 2026ला जे बजेट मांडलं जाईल आत्ता 2026ला, तर ते कुठल्या वर्षासाठी असेल? 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये. आपलं एक आर्थिक वर्ष कुठलं आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजे मग हे बजेट 1 एप्रिल पासून या आर्थिक वर्षापासून लागू होईल. ते कधीपर्यंत? मार्चपर्यंत. पण कुठल्या? 2027च्या. म्हणून हे झालं बजेट. आता ज्यावेळेला तुम्ही सर्वे म्हणताय, इकॉनॉमिक सर्वे हा काय असतो? मागच्या आर्थिक वर्षाचा डेटा. म्हणजे पुढच्या वर्षी आपण काय काय केलं पाहिजे ते इथं असतं आणि मागच्या वर्षी ऍक्च्युली आपल्या इकॉनॉमीने काय परफॉर्मन्स दिलाय, सेक्टर वाईज काय काय गोष्टी ग्रो झाल्यात, डिक्लाइन झाल्यात, त्या सगळ्या आकडेवारी संदर्भातील जो रिपोर्ट असतो, जो सर्वे असतो, दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक सर्वे. म्हणून ह्याला वर्ष काय असतं? 2025-26. बजेटला वर्ष काय असतं? 2026-27. गॉट इट? एवढं साधं बेसिक आपल्याला माहिती नसतं. त्याच्याबद्दल आपण कुठल्याही बुकमध्ये किंवा कशामध्ये ही इन्फॉर्मेशन कदाचित दिली नसल्यामुळे आपण ती बाजूला ठेवतो आणि फक्त करंट आकडेवारी डेटावरच फोकस करतो. ह्याही गोष्टी माहिती असल्या तर अजून बऱ्याच गोष्टी सोप्या जातील तुम्हाला. सो हे झालं इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट या दोघांमधला फरक, याचं वर्ष.